नमस्कार मंडळी. गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे आणि बाप्पांच्या नैवेद्यासाठी आज बनवूयात एकदम खास, हटके आणि सुंदर पान मोदक. नेहमीच्या मोदकापेक्षा थोडा वेगळा, आकर्षक आणि चवीला एकदम खास असा हा मोदक बाप्पांचा नैवेद्य म्हणून नक्कीच आवडतो. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण 4-5 पाने घेऊन ती कात्रीने कट करून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. ही पानं ताजी असावी. पान तर सर्वांनाच आवडतं आणि हा मोदकही अतिशय सुंदर लागतो. आता आपल्याला पानं कट करून झाल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये आपण मिल्कमेड घालणार आहोत, किंवा मिल्कमेड नसेल तर थोडंसं दूध आणि थोडीशी साखर घाला. आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. आपल्याला एका वाटीमध्ये 1 चमचा तुटी फुटी, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा खडीसाखर, 1 चमचा ड्रायफ्रूट्स व 1 चमचा गुलकंद घ्यायचा आहे. तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता आपल्याला हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. जसं आपण मसाले पान खातो तशीच ह्या मोदकाचीही टेस्ट लागते, एकदम चविष्ट. कढई गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा तूप व 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घालणार आहोत व ते चांगलं परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम छोटी ठेवायची आहे. आता याच्यामध्ये आपण अर्धी वाटी मिल्क पावडर व मिक्सरमधून जी पेस्ट करून घेतली होती पानाची ती घातलेली आहे. आता हे आपण चांगलं परतून घेणार आहोत, जेणेकरून सर्व एकत्र मिक्स होईल. हे सर्व करताना आपल्याला नेहमीच गॅसची फ्लेम छोटी ठेवायची आहे व एकसारखं हलवत राहायचं आहे. आता आपण गोडीसाठी साखर न वापरता मिल्कमेडचा वापर केला आहे. आपल्याला अजून जर पाहिजे असेल तर आपण आपल्या आवडीनुसार मिल्कमेड घालून जेवढं गोड पाहिजे त्यानुसार घालू शकता. मिल्कमेड घातल्यानंतर आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे. इथं मी कलर येण्यासाठी थोडासा ग्रीन कलर, हा फूड कलर आहे, तो घातलेला आहे. हळूहळू हे मिश्रण घट्ट होत जाईल आणि एकत्र येऊन गोळ्यासारखं होऊ लागेल. मिश्रण कढई सोडायला लागलं की समजायचं आपलं मोदकाचं मिश्रण तयार झालं. अशा प्रकारे आपलं मोदकाचं मिश्रण तयार होऊन मी थंड करून घेतलेलं आहे. कोमट असतानाच आपण त्याच्यात मोदक तयार करायला लागलो आहेत. मोदकाच्या साच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला चारी बाजूने, सर्व बाजूने हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून आपण हे एकसारखं बसवून घ्यायचं. आता ह्याच्यानंतर आपल्याला जे आपण मोदकाचं सारण तयार केलेलं आहे गुलकंदाचं, ते भरणार आहोत. ते सारणही मध्ये भरून नंतर आपल्याला वरून परत हे मोदकाचं सारण लावून मोदक तयार करायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण मसाले पान खातो त्याप्रमाणे हे मोदकही अतिशय चवीला छान लागतात. आता आपलं हे मोदक तयार झालेलं आहे. आता हळूच आपण तो साचा उघडून बघा किती रेखीव आणि सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत. अशा प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत आणि ह्याला शेवटी आपण चांदीचा वरखी लावून घेणार आहोत. तुम्ही सुद्धा असा हटके मोदक नक्की करून पहा व कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.